आरोप जे करतात तुम्ही आरोप मानत नाही तर त्यात तथ्य काही मी जे बोललोय ते आरोप नाही, मी सत्य सांगितलं. गेल्या 2018 पासून 2026 पर्यंत महामंडळ नावाची गोष्ट कोणाला माहिती आहे का? आठवते का कोणाला? कलाकारांना विचारा कुठे जायचं, त्याचा वाली कोण आहे, काही माहिती. मला जेव्हा विचारण्यात आलं की माझ्या पॅनलमधनं उभा राहतो का, म्हणून मला लाज लज्जा शरम नीतिमत्ता आहे, मी तुझ्या पॅनलमधनं उभं राहणार. लोक माझ्या तोंडात शेण घाल. मला ही माणसं पाहिजे. मला जुनी माणसं पितंबर काळे, सतीश अंडवी, आनंदा काळे ही पाहिजे होती. वर्ष उद्गावकर होती, नवीन मुलं होती. मी म्हटलं ना, मी बसतो घरी, तूही बस घरी, तर मी काही नाही करू शकतो. माझ्या हातात काही नाही. तुमच्या हातात देऊन सुद्धा तुम्ही काही नाही केलं तर कशाला परत येत आहे? द्या ना, नवीन मुलांच्या हातात द्या ना. ही चांगली माणसं म्हणजे आपल्यापेक्षा हुशारच म्हणजे चांगलं चालवतील महामंडळ. आत्मीयता आहे. मला माफ करा महाराष्ट्र, अख्ख्या महाराष्ट्रातल्या कलाकारांनो, आज कोल्हापूरवासीय जेवढी आत्मीयता महामंडळाबद्दल दाखवतात ती बाकीच्या महाराष्ट्रात आढळत नाही. मला माफ करा, मी चुकीचं बोललो असेल तर मला माफ करा. पण आज जेवढी म्हणजे मीडियापासून ते कलाकार इतकी आत्मीयता की महामंडळ आपलं चालवलं पाहिजे, महामंडळ आपलं चालवायला पाहिजे, ही आत्मीयता दाखवतात. आहेत खूप म्हणजे, पण ज्या संख्येत कोल्हापूरवासी आहेत तेवढे महाराष्ट्रात कुठेही नाही. दुसरीकडे गेलं 4 लोक, 5 लोक, 8 लोक, 10 लोक, इथे 200 लोक 300 लोक येऊन बसलेले असतात. फक्त महामंडळ अख्ख्या महाराष्ट्रात नाहीये का? आहे ना. या जागेवर सत्य काय आहे तुम्हाला कळत असेल तर प्लीज डोळे उघडून बघा. 8-8 वर्ष महामंडळ बंद आहे, पगार दिले जात नाही. आज 60 वर्षात पहिल्यांदा प्रशासक नेमला जातोय. ही लाज वाटते आम्हाला. 60 वर्षात पहिल्यांदा प्रशासक नेमला जातोय, तरी चेकबुक काढून घेतले. तुम्हाला वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष तुम्हाला हक्क नाही 1 रुपया खर्च करायचा. पगार त्यांचे प्रशासक देत आहेत. ही लाज नाही आहे तुम्हाला? आणि आरोप करता आमच्यावर. मी काय केलं? मी महामंडळ होतो का? मी पैसे खायला मी होतो का? आणि जेव्हा होतो तेव्हा मी अध्यक्ष होतो का? जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा उगाच आरोप करायचे, उगाच. आणि आरोप असतील आणि खरंच हे झाले तर इंडस्ट्री सोडली. तर इंडस्ट्रीचे पैसे मी खात असेल तर मला इंडस्ट्रीत काम करण्याचा मला हक्क नाही, मी सोडे इंडस्ट्री. किती पैसे खाले हो? अलका कुबल, प्रिया बेर्डे, विजय पाटकर 42 वर्ष इंडस्ट्रीत उभा आहे. मी खाणार पैसे, आम्ही खाणार पैसे. आली ते आणि काही गोष्टी झाल्या. मी तेच म्हटलं की का आम्ही आपले भाबडी माणसं होतो, कलाकार मंडळी होतो, आम्ही आपलं आमची कॉलर पकडतो आणि आम्ही करतो ना. आणि आम्ही गुन्ह्या गोविंदांना असतो परत, तर आम्हाला करू दे ना. तुम्ही काय तुमचं एवढं सगळं पडलंय, एवढं राज्य पडलंय, बरं या तुम्ही या, आम्हाला मदत करा, आमच्या महामंडळाला मदत करा. आज जोडून विनंती करतो. यायला हरकत नाही, मला कोणावर आक्षेप नाही, यायला हरकत नाही. या आणि चालू महामंडळ चांगलं चालू. काय तुम्ही वाढलेत ना, बाहेरचे दिग्दर्शक, लेखक, नट वाढलेत तर आम्ही त्यांच्यासमोर फार पिछे पडतो.